मी तमाशे केले तरी मला नाही बऱ्याचदा, पण मी मार खूप खाल्ला याच्यावर. मला आठवतंय अजून रेड कलरची कॅप्री आणि व्हाईट पोल्का डॉट्सचा असा स्लीवलेस एक शर्ट. आई बाबा रडणार आहेत आठवून हे सगळं. आय एम बिंग मीन टू यू, पण ऐश्वर्याला लांबचं क्लिअर दिसायला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली आहे. आणि या सेटवर आल्यावर जी मज्जा असते ती नेहमीच असते. आणि आता जो मी सेगमेंट घेऊन आली आहे त्याचं मी नाही तर या दोघीच नाव सांगतील. येस हॅलो. मी आधी चेक केलं की आपण दोघींनी येस आणि येस नाही नाही माझं नो आहे. सो सुरुवात करते. कोणत्या फंक्शन मध्ये हिल शूज चप्पल असं काही तुटलंय? हो बिग येस, बिकॉज माझ्या बहिणीच्या लग्नात पण आता माझे बाबा म्हणाले एवढे पैसे खर्च केले तरी हिल तुटले. मग पायच माझा मोडका असं म्हणायला हरकत नाही, कारण काय माहित म्हणजे सगळ्या चपला आपोआप तुटतात. मला आणि चपला खूप टिकतात. मला कंटाळा आला की मी चप्पल बदलते. पण माझ्या आईने एक हिल घेतली होती आणि तिला सगळ्या चपला, म्हणजे मी तिला गमतीने म्हणते की तू कापूसच चप्पल म्हणून घालत जा, कारण तिला तोही चावेल इतक्या सगळ्या चपला चावतात. तर तिने एक हिल आणून ठेवली होती आणि वापरलीच नव्हती, म्हणून आता एका लग्नात मी गेले होते तर ती हिल घातली पहिल्यांदा आयुष्यात. मी काहीच नाही केलं. मी ड्राईव्ह करत होते, उतरले गाडीतून आणि चालायला लागले. तर मी म्हटलं आपलं लंगडतोय का? नंतर लक्षात आलं की खाली आणि फक्त वरचा असं माझ्या एका पायात आणि एका पायात हिल. आणि माझं स्पेशली बहिणीची चप्पल घातल्यावरच होतं. ती म्हणते मी खूप नीट सांभाळून ठेवल्या चप्पल, तोडू नको. आणि असं म्हटलं का ती पहिले तुटते. पूल आणि पुश मध्ये गोंधळलं? हो नेहमी. आता नेहमीच. बाथरूम किंवा लिफ्ट मध्ये अडकलाय? नेहमी म्हणजे हो, आता लिफ्ट मध्ये तर अडकलेच आहे मी. त्या दिवशी परवा अडकले होते, लाईट गेली. घरात बाथरूम मध्ये पण अडकले? नाही मला आठवत नाही बाथरूम मध्ये अडकल्याचं, पण हे बाबा टचवूड नाही अडकले, पण लिफ्ट मध्ये अडकले. घरातील टूथपेस्ट संपल्यावर ते घरातील लाटण्याने असं करत? ऑफकोर्स. मी खूप कंजूस आहे. नाही केलं नाही. तेल आणि ऑइलमेंट संपल्यावर ती जी बाटली असते ती उलटी करून ठेवली? म्हणलं ना मी खूप कंजूस आहे. कॉलेजमध्ये शाळेत मास बंकिंग कधी केलं? नाही मला नाही. मी कॉलेजला गेलेच नाही. म्हणजे मी शिकली आहे, डिग्री आहे माझ्याकडे, पण मी खूप आधीपासून काम करते त्यामुळे. आणि हिचंही तेच असेल. मी पण एक्सटर्नली गेले, त्याच्यामुळे कॉलेजमध्ये गेले नाही. आणि मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, त्याच्यामुळे बंक केलं असतं तर हो मी पण सेम. स्कूल कधीच बंक नाही केलं, पण कॉलेजमध्ये असं कामच करत. आमच्या प्रिन्सिपल खूप स्ट्रिक्ट होते. एखाद्या वस्तूसाठी हट्ट केल्यावर आई बाबांकडनं ती वस्तू हवीच म्हणून रस्त्यावर रडलात? मी रस्त्यावर नाही लोळलेले, पण माझ्या आई बाबांना खूप लहान असतानाच कळलं होतं हिने ही गोष्ट पाहिजे असं म्हटल्यानंतर जर ती आपण तिला दिली नाही तर फार तमाशे करतो. त्याच्यामुळे मी तमाशे केले तरी मला नाही बऱ्याचदा, पण मी मार खूप खाल्ला याच्यावर. मला बिस्किट पाहिजे म्हणजे पाहिजे वगैरे सगळं. माझा एक रेड कलरची कॅप्री आपल्या लहानपणी ते खूप फॅशन सांगितलं. रेड कलरची कॅप्री मला आठवतंय अजून. रेड कलरची कॅप्री आणि व्हाईट पोल्का डॉट्सचा असा स्लीवलेस एक शर्ट. आई बाबा रडणार आहेत आठवून हे सगळं. मी दुकानात गेले आणि मी बघितलं, मला तो आवडला. ही गोष्ट मी सांगते तुला 22 वर्षांपूर्वीची वगैरे. तेव्हा तो 1700 का 1800 रुपयाला होता. तर आई बाबा म्हणले एवढा महाग ड्रेस घ्यायचा नाही. त्यांनी 10 ऑप्शन सांगितले, त्यातला मला एकही आवडला नाही. मी म्हणलं मला कुठलाच नको, हा पाहिजे नाही तर कुठलाच नको असं म्हणून काहीही न घेता आम्ही घरी निघून आलो. आणि घरी मी जी हॉप्प करून एका खुर्चीत बसले, मला दिसते शाश्वती, मी बसले म्हणजे आम्हाला प्लेसमेंट पण आठवते. छोटे मोडे असतात ना वेताचे, तसे मोडे होते आमच्याकडे आणि मी त्या मोड्यावरनं उठायलाच तयार नाही. तर त्याच्यामुळे मग शेवटी फायनली 1700 रुपयाची ती कॅप्री आणि तो शर्ट घेऊन आले. आणि मग त्याच्यानंतर मी खूप खुश होऊन, माझी फेवरेट पोज होती, मी असे हात करायचे आणि असे हसायचे. अशा पोज मध्ये मी त्याच्यावरती मी तर शाश्वतीमध्ये खूप पेशन्स आहेत आणि ती खूप असं प्लॅनिंग प्लॉटिंग करून मी तिथेच तमाशा, मी डायरेक्ट तिथेच लोळायचं. त्यामुळे मला आपोआप किंवा फरफडत तरी आई घरी घेऊन जायचं. आणि पप्पा असले तर पप्पा तर म्हणजे मला तमाशा करायला पण मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मग पप्पा लगेचच देतात, असं कधी नाही म्हणतच नाही. मित्रांसह मैत्रिणींसमोर
प्रँक केले त्यांच्यासोबत? आत्ता केलं की समृद्धीवर, आत्ता तुझ्या समोर केलंय मी. बिग येस. नाही, आय एम नॉट दॅट काय. अरे कालच आम्ही एक प्रँक केला, मी आणि विदिशाने, पूजावर. पूजा इथे झाडाखाली उभी होती. सो मला असं झालं की आम्ही बसलो होतो. यार विदिशा बोर होत आहे, चल प्रँक करूया. म्हणलं ती बघ पूजा उभी आहे, ओरडूया पूजा 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 पूजा. आणि पूजा बावडासारखी फुल गोल 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 फिरत, क्या हुआ, कुछ नाही. आणि ती साईडला झाली. ट्रिप ठरल्यावर ऐन वेळी स्वतःहून प्लॅन कॅन्सल केलाय? नेहमी बऱ्याच मधोमध. हा म्हणजे मला हे बघा, या विषयात भूमिजा आणि समृद्धी ही पाठी फाडतील ना तुमच्या इथे येऊन, असं मला वाटतंय. येस, केलं. गोव्याचा प्लॅन म्हणून किती वेळा कॅन्सल झाला असं कधी? बऱ्याचदा. नाही, स्वप्नातच फक्त गोवा. आम्ही शक्यतो गोव्याचा प्लॅन सक्सेसफुलच नाही. अगेन याविषयी जर तुम्ही समृद्धी केळकरांशी बोलाल तर समृद्धी केळकर पुन्हा येऊन तुमच्याकडे वेगळं उत्तर असेल. नाही, आणि फाडेल. बिकॉज ती बिचारी असा प्लॅन झाला आणि एकटीच गेली गोव्याला ऍट दी एंड, वैतागून. एकमेकांविषयी जर अफवा पसरवायची असेल तर ती अफवा कोणती असेल? दोघींमध्ये कठीण आहे असं अफवा काय पसरवणार. हा, की शाश्वतीने वाईट पदार्थ बनवलाय. आय एम बिंग मीन टू यू, पण ऐश्वर्याला लांबचं क्लिअर दिसेल. मला ऐश्वर्याला विदाउट चष्मा अजिबात दिसत नाही. आणि मी सतत तिला काही झालं की लांबचं दाखवते, चुकून विचारते मी, पण मी तिला खूप लांबच्या गोष्टी पॉइंट करून ते काय आहे, हे काय आहे असं मी उभी आहे. आणि मग त्याच्यानंतर स्वतः सॉरी म्हणते. तिचं एकटीच सगळं सुरू. पण ती इतकी क्यूट आहे म्हणजे, आणि तिने इतकं ऍक्सेप्ट केलंय की मी तिच्याशी असंच वागणार आहे. की शेवटी मी फोन काढते, ती फोटो काढते, झूम करून एक फोटो काढते आणि बघून मला सांगते की हे आहे. फॅमिली फंक्शनला जायचं नव्हतं म्हणून कामाचं निमित्त दिलं? नाही, मला नाही यायचं. मला नाही आवडत कुठेच जायला. मला माझं बेड आवडतं आणि ह्याच्यावर माझी मम्मी पण अग्री करेल आणि पप्पा पण करतील. बहीण, माझे बाबा मे बी म्हणजे रागच येईल त्यांना, कारण त्याच्यावरनं माझी आणि माझ्या बाबांची खूप भांडणं होतात. त्यांचं असं म्हणणं असतं की यू हॅव टू कीप अप अपिअरन्सेस, जिथे जायला पाहिजे तिथे जायला पाहिजे. पण माझेही पप्पा म्हणतात. हा, पण मी बाबांची खूप या गोष्टीवरनं भांडण केलंय. पण मला नसेल जायचं तर मी पॉइंट ब्लँक जात नाही. खोटं बोलण्यात काही पॉइंट नाही. खोटं नाही, पण नाहीच जात नाही. हा, मी असं सांगण्यात नाही की काहीतरी वेगळं कामाचं कारण देऊन नाही जायचं असं. मला नाही, मी नाहीच जात. ॲज सिम्पल एज दॅट. एक शेवटचं, गुगलवर स्वतःचं नाव सर्च केलंय? बऱ्याच वेळा. काय येतं आपल्याविषयी बघायला, आणि अनेकदा खूप फालतू विषय. माझे वय पण काहीतरी 40-20, काही बर्थडे तर नोव्हेंबर, काही लिहिलेले असतं. पण येस ऑफकोर्स. आणि पगार तर काय लिहितात. हो, आनंदच होतो. युट्यूब वरती जे पर एपिसोडचे आपले पगार असतात, मला आवडेल तो पगार. मंजिरीताई तू एक दिवस बघ, कधीतरी चुकून पाठवशील आम्हाला बघून. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.